जानकी ज्या पद्धतीने माझ्याशी बोलले ते मला अजिबात पटलेलं नाहीये. मी काय बोलत होतो आणि तिने त्यातनं काय अर्थ काढला? अहिल्याला गप्प करण्यासाठी तू गणेशला दत्तक घ्यायचा विषय काढलास. त्याच्यामुळे जानकी जे काही बोलली त्यात काही चूक आहे असं मला तरी नाही वाटत. अच्छा, म्हणजे आता तुम्ही तिला जवळजवळ सावित्रीचा दर्जा दिलेला आहे. ती काय बोलतीये तेच खरं, तेच बरोबर. जाऊ दे, जातो मी. हा मामन, तुझं बोलणं झालं असलं तरी माझं व्हायचंय अजून. मामन, जानकी असं बोलली, पण गेले काही दिवस तू आमच्याशी कसा वागतोयस याचा विचार केलास तू? काम व्यवस्थित झालंय ना? ओके. नाही नाही, माझे मिस्टर लवकरच इथे रिपोर्ट घ्यायला येत आहेत. काल रात्री सुगंधा भेटली होती आणि ती सुमिताई बद्दल बोलत होती. सुमित्रा काकू बद्दल काय म्हणाली ती? अमृता, ती म्हणाली की सुमिताईनी आत्महत्या नाही केली म्हणून. तिला तिला अहिल्याताईंनी ढकललं असावं असं म्हटली ती. काय? सुगंधा असं म्हणाली? मी लक्ष नाही दिलं कारण त्या दोघींमध्ये सतत खटके उडत असतात. कदाचित रागाच्या भरात बोलून गेली असेल ती. हे रिपोर्ट्स मग नुसतं दाखवतोयस काय? उघडून वाच ना ते. नाही, तसं नको. घरातल्या कोणी विश्वासू माणसांनी फोडू देत. काय आहे, नंतर शंकेला जागा नको. वाकणीस, पाकिट फोडा आणि वाचा काय लिहिलंय ते. काय झालं वाकणीस? मी तुम्हाला रिपोर्ट मोठ्यांदी वाचायला सांगितला. साहेब, रिपोर्ट निगेटिव्ह आलाय. तुमची आणि वामनरावांची गुणसूत्र जुळत नाहीये. तुम्ही किल्लेदार नाही. तुम्ही किल्लेदार नाही. चला, म्हणजे एकदाचा या महानाट्यावर पडदा पडला. काय ती उत्सुकता, काय ते थरार नाट्य. एकदाच सगळं संपलं. तो शंभू एक अडाणी होता, पण ज्यांनी टेस्ट केली ते अडाणी नव्हते. मोठे मोठे डॉक्टर होते म्हणे. नरसिंह किल्लेदारच. हा कागद हे त्याचं अस्तित्व नाही ठरू शकत. त्याच्यामुळे हा विषय इथेच संपलेला आहे. का आत्याबाई? माझ्या अस्तित्वावर वाद घालून झालाय तुमचा. आता काय हवंय तुम्हाला? या घरातले माझ्या नवऱ्याचे सगळे अधिकार त्याला मिळाले पाहिजेत. ज्याच्यावर इतके दिवस तुम्ही मक्तेदारी गाजवली त्यांना मोठ्या किल्लेदाराचा मान मिळालाच पाहिजे. अरे बचना एक कमीनो लो मैं आ गया. काय झालंय? ज्याला कोणाला वाटत असेल की तो मोठा किल्लेदार आहे त्यांनी त्याच्या जन्माचा दाखला घेऊन पंचायतीसमोर हजर राहावं. आता तुम्हा लोकांचे ना खरे मुकवटे आणि काय ते बुरके ते फाडायची वेळ आलेली आहे. तुमच्या तोंडाचा पट्टा बंद करा आणि तुमच्या बायकोला घेऊन इथून निघून जा. आता इथून कोण कायांचं निघून जाईल थोड्या वेळामध्ये कळेलच की. सगळे किल्लेदार मंडळी या सावत्र किल्लेदाराकडे नीट लक्ष द्या. पण मी काय सांगतोय ते नीट ऐका. दादा यो ओरिजिनल किल्लेदार आहे.